की ज्या प्रकारे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तुम्हाला ते अजिबात आवडलेलं नाहीये, तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत का? काय खटकतंय तुम्हाला रुपाली चाकणकर यांच्या बोलण्यातलं? त्यांनी अजून आम्हाला सीडीआर दिलेला नाहीये, तर या कोणत्या बेसिसवर त्यांनी आरोप करून मोकळ्या झाल्या की त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते त्याच्यावरूनच? बदने यांची अजून काही चौकशी झालेली समोर अहवालात आलेली नाहीये. त्यांचा मोबाईल कुठे आहे हेही कळालेलं नाहीये. अजून एसआयटीची समिती स्थापन नाहीये. प्रेस कॉन्फरन्समध्ये फक्त त्या बोललेल्या आहेत. बाकीची काही चौकशी न करता फक्त सीडीआर त्यांच्याकडे आहेत. आम्हाला अजून आलेले नाहीत, म्हणून आम्हाला हे आरोप मान्य नाहीयेत. भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा, काय म्हणणं आहे? तू ऐकला असेल रुपाली चाकणकर यांची प्रेस कॉन्फरन्स. त्यांनी काल एकदम निष्कर्षापर्यंत पोहोचल्या. त्यांचा निष्कर्ष मान्य आहे का? आम्हाला हा बिलकुल मान्य नाहीये. या उलट आम्ही असं अपेक्षित केलं होतं की समजा ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्या पीडित कुटुंबाची भेट घेतील आणि आमचं सांत्वन करतील, आमची बाजू जाणून घेतील. पण त्या उलट त्यांनी सरळ सरळ आरोपीला समर्थन देत तिथले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या सरळ सरळ एका उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि हे त्यांना बिलकुल शोभा देत नाही. त्या एका महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, या गोष्टीचा तरी त्यांनी विचार करायला होता, त्यांच्या पदाचा त्यांनी सन्मान करायला हवा होता. आणि असा त्यांनी प्रश्न जनतेसमोर निर्माण केलाय की महिला आयोग हा नेमका महिलांसाठी काम करतोय की तो आरोपींसाठी काम करतोय. कारण त्यांचं जे बोलणं आहे त्यांच्या पूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी संपदा विरोधात सर्व काही बोललेलं आहे. एकाही मुद्द्यामध्ये त्या असं बोलल्या नाहीत की संपदाचा हा मुद्दा बरोबर होता किंवा संपदाचं काहीही नव्हती चूक. त्या पूर्णपणे असं सांगत होत्या. त्यांना हा निष्कर्ष कसा समजला? तर त्या तपास करतायत का या या प्रकरणाचा? त्या कसं काय म्हणू शकतात की आत्महत्या आहे? आत्महत्या आहे या गोष्टीवर आम्हीच विश्वास अजून ठेवला नाही. पोलिसांनी याबद्दल आम्हाला काहीही कळवलं नाही. मग त्या कसं काय म्हणतायत की आत्महत्या आहे? आणि पोलीस आम्ही वारंवार मागणी करूनही कुठल्या गोष्टीचे पुरावे देत नाहीयेत. प्रायमरी बेसिक रिपोर्ट पीएम नोट्स त्या कधी त्यांनी आम्हाला पुरवल्या नाहीत. सीडीआर रिपोर्ट ते आम्हाला बोलतायत की मिळते नाही. काल रात्री डीवायएस विशाल खांबे सरांशी माझं बोलणं झालं होतं. तेव्हा ते म्हटले की अजून असे रिपोर्ट बाहेर आलेच नाहीयेत, मिळाले नाहीयेत. मग हे सर्व रिपोर्ट त्यांना कसे काय मिळाले? चाकणकरांना हे रिपोर्ट कोणी दिले आणि ते कसं काय सांगू शकतात एवढ्या फक्त रिपोर्टच्या बेसिसवर की ही फक्त आत्महत्या आहे आणि हे त्याच्यामध्ये तिचीच सर्व काही चूक आहे म्हणून? हे आमचं मागणं आहे. ठीक आहे.